नमस्कार, आपल्या मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। धोंड्याच्या येथे प्रताप रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ करून उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरकार रावल हे होते। प्रमुख मान्यवर माजी नगराध्यक्ष नयन कोरते रावल, बापू सिंह ठानसिंह पाटिल, राजेंद्र सिंह चौहान, आर गिरासे, दरबार सिंह गिरासे, महापौर प्रदीप नाना करपे, माजी स्थायी सभापति सुनील बैसाने, वीरेंद्र स गिरासे, प्रताप रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष चंद्रकला शिसोदे, सीके पाटिल, मनीष पवार, धीरज सिंह कचवे, दीपक सोनवणे हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 4 वर्षापूर्वी लहानशे रोपटे चेअरमन चंद्रकला शिसोदे यांनी घरी लहानशा खोलीत लावले होते। सिंधी कॉलनीत लहान मुलांना चांगले दर्जाचे शिक्षण मिळावे अशी अपेक्षा असताना ही शाळा सुरू करण्या अगोदर वादविवादासही सामोरे जावे लागले। परंतु मनात इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्याची इच्छा असल्याने आमचे मार्गदर्शक माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने सर्व रस्ते मोकळे करून दिलेत, म्हणून आज ही शाळा पाहण्यास मिळत आहे, असे चंद्रकला शिसोदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1 मेच्या दिवशी निकाल लागतो, परंतु आज कार्यक्रमानिमित्त निकाल जाहीर करण्यात आला। सामाजिक महिला विकास संस्था यांच्या अंतर्गत प्रताप रॉयल्स इंग्लिश मीडियम स्कूलचं आज रीतसर उद्घाटन झालेलं आहे। लगभग 2 वर्षापासून आम्ही शाळा सुरू केली होती, पण कोविड-19च्या या कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे आम्ही रेग्युलर शाळा चालू करू शकलो नव्हतो आणि बिल्डिंगचं ओपनिंग करू शकलो। आज आपण बिल्डिंगचं उद्घाटन माननीय सरकार साहेब रावल यांच्या हस्ते आणि माननीय जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते आज केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाला आपल्याला महापौर प्रदीप नाना करपे हेही उपस्थित होते। आम्ही कोरोनाच्या अशा काळातही उच्च दर्जाचं आणि होम टीचिंग हा एक पर्याय निवडून घरी जाऊन आमचे शिक्षक शिक्षण देत होते आणि आता तर हा फार चांगला काळ आलेला आहे। या कालखंडात आम्ही अगदी उच्च प्रतीचं शिक्षण देण्याचा इथे प्रयत्न करू। माननीय नरेंद्रजी मोदी यांची जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येत आहे त्याप्रमाणे आम्ही त्या एज्युकेशनमध्ये त्या सिस्टमप्रमाणे आम्ही नवीन एज्युकेशन सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत। माननीय जयकुमार भाऊ यांनी मला शिक्षण मंडळावर घेतलं होतं धोंड्याच्या नगरपालिकेत आधी त्यांनी, आणि त्या काळातच मी विद्यार्थ्यांच्या अगदी जवळ झाल्यावर मला कळलं की एखाद्या चांगलं इंग्लिश मीडियम की जे कमी फीजमध्ये एक उच्च दर्जाचं शिक्षण आपण देऊ शकू अशी त्या झेडपीच्या शाळा बघून मला ते लक्षात आलं आणि तेव्हाच मी ठरवलं की आपण असं काहीतरी एखादा इंग्लिश स्कूल चालू करावं। आणि योगायोगाने भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि विनोद तावडे साहेब जे शिक्षण मंत्री होते त्यांनी मला भाऊंच्या शिफारसीने खूप चांगली अशी मदत केली। मी सगळे त्यांच्या ज्या कागदपत्र होते ते सगळे तयार केले, त्याप्रमाणे मी सगळे त्यांचे रूल्स फॉलो केले आणि मला शाळेला परमिशन मिळाली। गेल्या 2 वर्षापासून माझी शाळा अगदी चांगल्या प्रकारे चालत आहे। कोरोनाच्या काळात अनेक स्कूलमधनं ॲडमिशन परत गेले, पण माझी एकमेव शाळा अशी होती की जिथे माझ्याकडे नवीन शाळा असल्यावर खूप सारे ॲडमिशन वाढले, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आमच्या शिक्षणाच्या जो दर्जा होता त्याला मान्यता दिली आणि माझ्याकडे एक चांगली विद्यार्थी संख्या इथे उपलब्ध झालेली आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही अगदी चांगल्या प्रतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ। आता ह्या नवीन शाळेत आम्ही प्ले ग्रुपपासून तर सिनियर KG पर्यंत आणि फर्स्टपासून तर 7th पर्यंतचं एज्युकेशन आम्ही ह्या वर्षात देणार आहोत। दरवर्षी आम्ही नॅचरल ग्रोथने पुढे जाणार आहोत। माननीय दादासाहेबांच्या सरकार साहेबांच्या सहवासामध्ये जो कोणी आला असेल लोक हे आयुष्यामध्ये नातं जमून घेतात। काही लोक बैमान पण असतात, काम सर्वांनी वैद मारवाले बैमान असतं, मग त्यांची परिस्थिती सुद्धा काळाने वेळ संपत नाही, त्यांना सुद्धा हे पुढच्या काळामध्ये त्यांची लायकी काय हे सुद्धा पुढच्या काळामध्ये निघत असते। परंतु या शाळेची सुरुवात ज्यावेळेस चंद्रकला ताईंनी मला सांगितलं ही शाळा मला करायची, तर मी देखील मोठ्या मनाने, कारण बऱ्याच वेळा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दुसरा कोणी मोठा होईल तर राजकारणामधला हा फॉर्म्युला चालतच नाही, पण रावल परिवाराने या गोष्टीची कधीच फिकर केली नाही। 4ही दिशेला आज इंग्रजी माध्यमांच्या शाळा इतक्या वाढल्या की आता गावागावामध्ये आणि पुढच्या काळामध्ये गल्ली गल्लीमध्ये शाळा होणार। पण एवढीच माझी अपेक्षा सीके पाटील साहेबांकडे की दर्जा मेंटेन झाला पाहिजे। ही शाळेची सुरुवात होत असताना दोंडाईच्यामध्ये आमचं दोंडाईच्या 4ही बाजूनी वाढते, अनेक विकासाचे चांगले काम होतात,
पण ताई प्रत्येक ठिकाणी चांगले तितके वाईट सुद्धा असतात. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.